तुम्ही तुमचे सर्व प्रयत्न असेच सुरू ठेवा, परंतु जर आज माझा प्रयत्न यशस्वी झाला तर तुमच्या या सगळ्या योजनांची काहीही आवश्यकता नाही. म्हणजे तुम्ही काय करणार आहात? लक्ष्मीचं रूप धारण करून मी यापूर्वी देखील अनेक लोकांना चकवा दिला आहे आणि आता मी पुन्हा एकदा तोच मार्ग निवडणारा. सखोला जर परत आणायचं असेल तर एकच मार्ग आहे. उद्या सकाळी पाताळ देवीचं नाव घेऊन ते वारुळ उद्ध्वस्त करायचं. एकदा का त्या वारुळातला नाग मेला सखू आपोआप परत येईल आणि त्या वारुळाला उद्ध्वस्त केल्याशिवाय शांत बसणार नाही शांत बसणार. बाहेर जायचं नाही, बाहेर काय आहे हे बघायचं नाही. अरे नेमकं तिथं काय असेल? नागनाथ माझ्यापासून काय लपवत तर नाहीत ना? बघूया, एकदा बघूयाच बाहेर नक्की काय आहे. अगं बाई, हे काय आहे? तुळजाई, वाचव! ताई, मी तुला सांगितलं होतं तू पूर्ण बरी होईपर्यंत बाहेर येऊ नकोस. तुम्ही कोण आहेसा? तुम्ही कोणतरी वेगळा जायचा? हो, मी नागदेवता आहे आणि हे नागलोक. तुला सुरक्षित ठेवण्यासाठी मी तुला इथे आणलं आहे. ज्या भक्तीने तू माझी पूजा केलीस, ज्या श्रद्धेने तू मला पाठीराखा मांडलंस, त्या भक्तीने तू मला प्रसन्न केलेस. पण मला हिचं का आणलं? कारण तुझ्यावर संकट आलं होतं आणि मला तुझं रक्षण करण्यासाठी यावंच लागलं. तुझ्या भक्तीचं ऋण माझ्यावर आहे. तू मला भाऊ मानलंस ना ताई, मग तुझी रक्षा करणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणजे खरंच तू माझा भाऊ आहे? रक्ताचं नातं केवळ नातं नसतं ताई, श्रद्धेनं जोडलेलं नातंही तितकंच पवित्र असतं. तुळजाईनं मला सांगितलं होतं तुझ्या संकटाच्या काळात तुला एक नातं मिळेल आणि ते तुला कधी बी एकटं पडू देणार नाही. म्हणूनच कदाचित तिने तुला माझ्यापर्यंत आणि मला तुझ्यापर्यंत आणलं आहे. घाबरू नकोस ताई, हा भाऊ तुझ्या पाठीशी कायम आहे. बाळू, अरे काळजी करू नकोस. भुजंगा म्हणलाय की नाही, हा पाताळ देवी समद ठीक करल बघ. तू जरा धीर धर. मला काय माहित नाही आत्या, मनात सारखं काहीतरी खटकते बघ. आपण जे करतोय ते चूक तर नाही ना? चूक? कसली चूक? एवढं करून बी बाळूच्या मनात पाताळ देवीची भक्ती काय जागी होत नाहीये. तुळजाची भक्ती त्याच्या मनात एवढी घट्ट बसली आहे की त्याला आपल्या जाळ्यात वडणं सोपं दिसत नाही. हे बघ बाळू, मला काय वाटतंय सांगू, तू की नाही उगाच त्या भुजंगाबद्दल गैरसमज करून घ्यायलास बघ. तो आपल्या मदतीला आलाय. अगं आत्या, तुला माहित नाही त्या माणसानं आपल्याला किती त्रास दिलाय ते. हे बघ, खरं झालं ते झालं. मला सांग, माणूस बदलतो का नाही? हा, मला तर वाटतंय भुजंगा बी बदललाय बघ.
तो की नाही तुझ्या आणि सकूच्या मदतीला आलाय. नाही, माझं मन काय ऐकत नाही. अरे मनाला विचारत बसलास तर सकूला कसं परत आणणार? अगं पण आत्या, मला एक सांग, तुला सकू हवी आहे ना? सुखरूप. होय. हे बघ, डोक्यातले समदे विचार काढून टाक. फक्त सकूचा विचार कर. सकू तुझ्यासाठी महत्वाची आहे ना बघ. माझी सकू मला सुखरूप पाहिजे हाय. तिच्यासाठी मी काय बी करेन. हेच ऐकायचं होतं बघ मला. बर, तू बस, मी तुझ्यासाठी जेवण घेऊन येते. आई तुळजाई, काय खरं आहे काय खोटं आहे काय बी कळेना झाले. पण माझी सकू मला परत हवी आहे. तुळजाई, मला योग्य वाट दाखव ग. मला योग्य वाट दाखव. ताई, हे घ्या, खास तुमच्यासाठी केलं आहे. काय गरज होती एवढं समद करायची? माहेरी आलेल्या बहिणीला साधं जेवण वाढायचं असतं का? अगं तिला हवं ते वाढ, उगाच त्रास देऊ नकोस. वा, तुमचं बरं आहे. बहीण आली की लगेच तिची बाजू घ्यायला तयार. उलट तिची काळजीच घेते. त्या आम्ही पण तुमच्या बरोबर जेवणार. हो, आम्हाला पण तुमच्या ताटात जेवायचं आहे. वय नाही, आत्याची तब्येत अजूनही ठीक झालेली नाही. त्यामुळे तुम्ही दोघीही तिला अजिबात त्रास द्यायचा नाही. चला बाहेर जाऊन खेळा. अगं असू दे की, बसू देत, माझ्याच ताटात 2-2 घास खाऊ दे. ताई, ते दोघे तुझ्या ताटात 2 घास नाही खाणार, तुझं पूर्ण ताट संपवतील. बाबांनी काय सांगितलं ऐकलं नाही? जा बाहेर जाऊन खेळा. ताई, काय झालं? तुझ्या डोळ्यात पाणी का? आजूबाजूला एवढं सुख बघितलं ना, म्हणून डोळे भरून आले. गंमत बघ ना दादा, दुसऱ्याचं सुख बघितलं की आपली उणीव जाणवते. अरे लहानपणापासून अनाथ म्हणून वाढले ना, आई बाप त्यांचं प्रेम. आणि प्रेम म्हणजे काय हे दुसऱ्यांकडे बघून कळालं. नंतर लग्न झालं, सासर मिळालं, नवरा मिळाला, पण माहेर काय असतं हे कधीच अनुभवायला मिळालं नाही. आणि जाताना त्यांच्यात एकच लगबग. कुणी म्हणायचं आज आईला हे घेऊन जायचंय, तर कुणी म्हणायचं आज मला न्यायला माझा भाऊ येणार आहे. माहेरला जाताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच हसू असायचं. श्रावण फक्त पाऊस नाही तर माहेरची बी आठवण घेऊन येतो, हे कधी अनुभवलंच नाही. म्हणून आज तुमचा यो पाहुणचार बघून माझ्या डोळ्यात पाणी चाललं. तुमची मुलं मला आत्या म्हणाली, वहिनी प्रेमाने वाढत होती आणि तू माझी बाजू घेतोयस. आज कळलं माहेर असावं तर असं. मग आता ते आठवून रडायचं कारण नाही. हे तुझं माहेर आणि मी तुझा भाऊ. भाऊ, आजपासून मी तुझा भाऊ आणि हेच तुझं माहेर आहे. चल आता रडणं बंद कर. बहिणीला पहिला घास हा भावानेच भरवायचा असतो. आज पहिल्यांदा माहेर या शब्द माझा वाटला. कारण आजपासून तो खरंच तुझा आहे ताई.
देवी निसर्ग किती अद्भुत आहे ना बाळू. इथे प्रत्येक गोष्ट दुसऱ्या गोष्टीशी एका अतूट नात्याने जोडलेली आहे. म्हणजे त्या वेलीला पाहिलंस, जोपर्यंत तिला या झाडाचा आधार मिळत नाही तोपर्यंत ती बहरत नाही. निसर्गात खूप जीव आणि गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात. माणूसही त्याच निसर्गाचा एक भाग आहे. पण मला हे सगळं का सांगताय देवी? हेच ते वारुळ. याच वारुळामुळे माझी सखू अदृश्य झाली आणि हे वारुळ नष्ट करायला सांगितले मला. तुला खात्री आहे का की याच वारुळामुळे तुझी सखू तुझ्यापासून दूर गेली? पण ती तर रोज यायची आणि नागाची पूजा करायची. आणि त्यात काय चूक होती? निसर्ग कधीही कोणाला विनाकारण त्रास देत नाही. सखू या वारुळाची पूजा करत होती, त्याला आपला भाऊ मानत होती. तिच्या मनातलं सुख दुःख ती याच्याशी बोलत होती. पण तिने हे मला कधी सांगितलंच नाही. तू तिच्या सोबत होतास का बाळू? जेव्हा तिला तुझ्या आधाराची सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा तूच तिला तिच्या अनाथ असण्यावरून सुनावलंस. तुला नाती म्हणजे काय असतं हे तुला कधीच कळणार नाही. अनाथ आहेस तू सखू, अनाथ. माझी चूक झाली तुळजाई, माझी चूक झाली. पण आत्यासोबत जे तिनं केलं ते पण चुकीचंच होतं ना. तुला खरोखर वाटतं की सखू असं करू शकते? मला जे दिसलं सत्य नेहमी डोळ्यांना दिसतं तेच नसतं. कधी कधी डोळ्यांनी नाही मनाने सत्य पाहावं लागतं बाळू. डोळे मीट आणि मनातून सखूला पहा. मला कळालं तुळजाई, मला कळालं माझी सखू हे कधीच करू शकत नाही. पण मी आता काय करू तुळजाई? सखूने निसर्गाशी एक नातं जोडण्याचा प्रयत्न केलाय. त्या नात्याचा मान राख. ज्याचा नाश करण्याचा तू विचार करतोयस त्याचं रक्षण कर. सखू आता अनाथ नाही, तिने नाती जोडली आहेत आणि ती नाती जपणं आता तुझ्या हातात आहे. तुळजाई, मी सखूला परत आणणार आणि तिचं हे नातं पण वाचवणार, नातं पण वाचवणार. मी सखूला वाचवणार, तिचं नातं मी वाचू. तुळजाई, माझं डोळं उघडल्यात आणि मला काय करायचंय ते कळाले. देवी,
तुम्ही इथे हो मी आलो असतो की कारण तू स्वतःहून जागा होण्याची वाट बघत बसले असते तर माझं कार्य कधीच पूर्ण झालं नसतं. देवी देवी म्या झोपलेलो तुम्हाला दिसतो पण तुमच्या पायी म्या काय काय काम केली ते दिसत नाही. असं काय विशेष केलंयस तू? देवी हो देवी तुमच्यासाठी काय काय नाही केलं. अहो समद गाव पाताळ देवीच्या भक्तीकडे वळवलं आणि एवढंच नाही देवी तुमची मूर्ती बनवली आहे म्या. माझी मूर्ती? होय थांबा तुम्हाला दावतो. ही बघा देवी तुमची मूर्ती. अहो एवढंच नाही आणि लवकरच या गावात तुमचं मंदिर उभं राहील. भुजंगा, उद्याची स्वप्न बघत आज गहाळ राहू नकोस. तुला त्यापेक्षा देखील अधिक महत्वाचं कार्य करायचं आहे. अजून काय देवी? काय हे काय माझ्याच्यानं जमायचं नाही देवी. का? अहो का म्हणजे मागच्या वेळेला बी तुम्ही असंच सांगितलं होतं. ले मार खाल्ला होता मी. मार खावा लागला तर मार खा, परंतु आज गावात माझं मंदिर बांधण्यापेक्षा हे कार्य अधिक महत्वाचं आहे. देवी हे तुमचं असं आहे बघा. समजा डाव उलटा पालटा करता आणि मार मात्र माझ्या वाटेला येतो. भुजंगा, सामान्य माणसासारखा रडू नकोस. हे घे. देवी हे तुमचं चांगलं आहे बघा. दर एडेला मला एक नवीन शक्ती देता आणि मग तुमच्या मुळे नाही म्हणायची ताकदच उरत नाही. आता आता माझ्या शरीरात एक वेगळी शक्ती जाणवते. आता तुम्ही बघाच देवी तुम्ही सांगितलेलं काम करतो की नाही ते. परंतु आता एक गोष्ट लक्षात ठेव, या वेळच्या अपयशाची किंमत मोठी असेल. देवी तुम्ही आता बघाच हा भुजंग काय करतो ते. भुजंग आहे म्या भुजंग. एकदा का हा भुजंग टसला का समोरचा तिथंच खपला. हरी, असं का उभा आहेस? ही काय करते? देवी रोज काही काळ अशाच ध्यानात बसतात. त्यांच्या भक्तांवर लक्ष ठेवतात. पण आता तर त्या बाल रूपात आहेत ना. रूप लहान झालं म्हणून उत्तरदायित्व लहान होत नाही. देवींसाठी भक्तांची काळजी हीच खरी साधना आहे. आता त्या डोळे उघडत नाही तोपर्यंत त्यांना त्रास देऊ नकोस. मी आले.
हरी, हे काय झालं? काय नाही. तुला तर दंश आला. तू हे का केलंस? तू साधनेत होतीस. तुझ्या साधनेत अडथळा येऊ नये म्हणून. अरे वेडा आहेस का? ते विंचूने मला काही केलं नसतं. तो पण या सृष्टीचा एक भाग आहे. तू उगा स्वतःला इजा करून घेतलीस. माहित नाही, पण तुला काय होऊ नये एवढंच वाटलं. मला नेहमी वाटतं माझी एखादी बहीण असती तर ती तुझ्यासारखीच असती. मग तिचं रक्षण करणं हे माझ्यासाठी साहजिकच झालं असतं. ये इथे बस. पुन्हा असं करू नकोस. ते माझ्या हातात नाही. म्हणजे तुला जेव्हा जेव्हा माझी गरज भासेल तेव्हा तेव्हा मी असंच धावत येईन. तू खरंच विचित्र आहेस. आणि तू खूप काळजी करतेस. दैत्यगुरु, हे सर्व प्रयोजन कशाकरिता? एका चातुर्मास सुरू झालेला आहे. त्या निमित्तानं महिषासुरानं अन्नदानाची व्यवस्था केलेली आहे. आता गावकरी येतील तेव्हा त्यांच्यासाठी ही दानाची व्यवस्था केलेली आहे. परंतु या सर्वामागे काही मुख्य कारण आहे. कारण आता मला कोणत्याही स्थितीत ती दिव्य पोथी प्राप्त करायची आहे आणि त्यासाठी पुण्य संचय असायला हवा असं तूच सांगितलंयस. ही सगळी सिद्धता त्याचीच आहे. म्हणजे दानातून पुण्य संचय करण्याचा प्रयत्न. होय, महिषासुराला मी 3 मार्ग सांगितलेले आहेत. त्यापैकी हा पहिला मार्ग दान. आणि अलक्ष्मी, आजपासून त्याचीच सुरुवात होते. दानाचं सामर्थ्य अत्यंत मोठं असतं. विशेषतः हा श्रावण महिना देवादिदेव महादेवांचा हा अत्यंत प्रिय महिना आणि या काळात केलेलं दान आणि सेवा अत्यंत फलदायी ठरतात. महादेवांची असुरांवर कृपा दृष्टी असतेच. त्यामुळं महिषासुरानं हे केलेलं कर्म म्हणजे पुण्य संचयाचं कर्म आहे. उत्तम. तुम्ही तुमचे सर्व प्रयत्न असेच सुरू ठेवा. परंतु जर आज माझा प्रयत्न यशस्वी झाला तर तुमच्या या सगळ्या योजनांची काहीही आवश्यकता नाही. म्हणजे तुम्ही काय करणार आहात? लक्ष्मीचं रूप धारण करून मी यापूर्वी देखील अनेक लोकांना चकवा दिला आहे आणि आता मी पुन्हा एकदा तोच मार्ग निवडणारा. म्हणजे लक्ष्मीचं रूप घेऊन मी त्या तुळजाच्या वाड्यात प्रवेश करेल. समोर येणाऱ्या प्रत्येकाला तिच्या रूपाचा विश्वास देईल आणि त्याच गोंधळाचा फायदा घेऊन चातुर्मासाची ती दिव्य पोथी घेऊन परत येईल. लक्ष्मी आणि अलक्ष्मी, तुम्हा दोघींचा हा खेळ युगानुयुग चालू आहे. तुमच्या दोघींच्या चेहऱ्यात जरी साम्य असलं तरी हेतू मात्र भिन्न आहेत. त्यामुळं यावेळी तुमचा हा डाव यशस्वी होण्याची शक्यता अधिक आहे. आणि तू जर तुझ्या खेळात यशस्वी झालीस, ती दिव्य पोथी इथे माझ्यापर्यंत घेऊन आलीस, तर माझ्यासाठी ती सर्वाधिक आनंदाची गोष्ट असेल. पण हे शक्य कसं होईल?
तुळजा तिथे त्या वाड्यात आहे आणि तुला कुणाच्याही डोळ्यात धूळफेक करणं सहज शक्य होईल, परंतु तुळजाच्या नाही. त्याची सुद्धा व्यवस्था मी आधीच करून ठेवली आहे. म्हणजे आणि मी जेव्हा त्या वाड्यात प्रवेश करेल तेव्हा तिथे ती दिव्य पोथी असेल, परंतु त्या पोथीचं रक्षण करणारी तुळजा नसेल. आणि मग लक्ष्मीच्या रूपात अलक्ष्मी त्या वाड्यात प्रवेश करेल आणि त्या दिव्य चातुर्मासाच्या पोथीवर फक्त आणि फक्त आपलं वर्चस्व असेल. ओम पाताळ वासिनी नमः. ओम अंधकार स्वरूपे नमः. बाळू, बरं झालं तू आलास. चल आता या वारुळाचा कायमचा बंदोबस्त करूया. पाता देवीची पूजा करून ही समधी अवजार अभिमंत्रित करून घेतलेत ना. यांच्या एका घावानं या वारुळा सकट आतला नाग बी जमीनदोस्त होईल. या वारुळाला कुणी बी हात लावायचा नाही. अरे बाळू, काल रात्री तुला काय सांगितलं होतं मी? ह्यो भुजंगा आपली मदत करायला लागलाय. होय, पण आधीपासूनच मला सगळ्यात चुकीचं वाटत होतं. आणि आज तर माझं तुळजाईने डोळंच उघडलेत. काय सकू इथं येऊन वारुळाची पूजा का करत होती ते आज मला कळालं हाय. तिचं कुणी नाही म्हणून तिच्या मनाला लागेल असं म्या बोलत होतो. आणि आत्या, मला क्षमा कर, पण तू बी तिच्या मनाला लागल असं बोलली आहेस म्हणून तिने निसर्गाला साथ गाठली आणि नागदेवताने तिचं ऐकलं. ए अरे, काय 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 बोलतोयस तू हे? याचं डोकं ठिकाणावर नाही. बाळू, तुला तुझी बायको पाहिजे की नाही? पाहिजे, पण तिच्यासाठी तिचं नातं तोडून नाही. माझा तुळजाईवर विश्वास आहे. हं? सक्कू जिथं असेल तिथं सुखरूप आहे आणि ती परत येणार. तुळजाईनं मला सबूत दिलाय. हा अचानक असा कसा बदलला? आता काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर समध्या गावासमोर माझी नाचक्की होईल.